नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. अहिल्यानगर हादरलं. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता देह विक्री व्यवसाय. पोलिसांचा मोठा छापा. अहिल्यानगर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. सावेडी परिसरातील एका हाय प्रोफाईल स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नगर मनमाड मार्गावरील ऐकूम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने 27 मे रोजी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत मॅनेजरसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधार संतोष बघे हा सध्या फरार आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून 4 पीडित महिलांची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांना या स्पा सेंटरमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर संकेत मिळताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. छाप्यात एका केबिनमध्ये महिला आणि पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत आढळले, तर दुसऱ्या केबिनमध्ये केरळमधील ग्राहक महिलेसोबत रंगीहात सापडला. स्टाफ रूममध्ये आणखी 2 महिला आढळून आल्या. पीडित महिलांनी दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे. मसाजच्या नावाखाली बोलावून त्यांच्याकडून जबरदस्तीने अश्लील कृत्य करून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी छापा टाकताना 500 रुपयांच्या नोंद केलेल्या नोटा, महागडी मोबाईल, रोख रक्कम आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी अनिकेत बसाटी, काळूराम समिंदर आणि सजन सहदेव यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी संतोष बघी याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. गजबजलेल्या भागात सुरू असलेल्या या हाय प्रोफाईल रॅकेटमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून इतर स्पा सेंटरवरही आता संशयाची नजर ठेवली जात आहे. KNH न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड, अहिल्यानगर. मनमाड रोडवरील कोहिनूर मॉल समोर एका जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये ॲक्वम नावाचा स्पा आहे. त्या स्पामध्ये स्पाच्या नावाखाली त्या ठिकाणी देह विक्रीचा म्हणजे पुरुषासोबत शरीर संबंध ठेवण्याबाबत महिलांना रूम उपलब्ध करून देण्याची माहिती मिळाल्यावरती ASTU म्हणजे ASTU पथक, तोफखाना पोलीस स्टेशन यांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे. 4 ज्या ठिकाणी जे स्पा चालवणारे ते मॅनेजर, त्या ठिकाणी तिथे काम करणारे व त्याचा जो मालक आहे आणि एक जे ग्राहक आहे, अशा 4 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि 4 ज्या पीडित महिला आहेत त्यांची त्या ठिकाणी सुटका करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्यावरती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी ताब्यात आहेत आणि त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हा जो स्पा आहे त्याचं जे काही इतर कोण तो चालवतो का, त्याचे काही मूळ मालक यापर्यंत तपास करण्यात येणार आहे. यातील जे मूळ मालक जे आहेत ते संतोष बघे आणि या अनिकेत बचाटे हे मॅनेजर आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि जो कोणी याच्यामध्ये असेल, जी काही लेअरिंग असणार आहे, जे काही ते निष्पन्न त्यानुसार पुढील जो तपास आहे पोलीस निरीक्षक भांबळ साहेब हे तोफखाना पोलीस प्रभारी अधिकारी स्वतः करत आहेत.